लड़ाते गोरों से हम लड़ेंगे चोरों से, पहले लड़ाते गोरों से हम लड़ेंगे चोरों से, हम लड़ेंगे वो चोरों से। आजादी आजादी हमें चाहिए, आजादी वोट चोरों से, आजादी संविधान के लिए, आजादी देश के लिए, आजादी वोट चोरों से, आजादी हम लेते रहेंगे, आजादी मोदी से, आजादी हमें चाहिए, आजादी मोदी से लेके रहेंगे, सारे बोलो और चोरों से, अमित शाह से, मोदी से, बीजेपी आजादी, जेपी से आजादी, हुकुमशाही से आजादी, हुकुमशाही से आजादी हमें चाहिए, आजादी वोट चोरों से, आजादी संविधान के लिए, आजादी देश के लिए, आजादी वोट चोरों से, आजादी हम लेकर रहेंगे, आजादी मोदी से, आजादी अमर रहे, अमर रहे, अमर रहे, हुतात्मा मल्लप्पा दंशेट्टी अमर रहे, अमर रहे, अमर रहे, हुतात्मा श्री किशन साडा अमर रहे, अमर रहे, अमर रहे, हुतात्मा कुर्बान सिंह अमर रहे, अमर रहे, अमर रहे, हुतात्मा जगन्नाथ सिंह से, आजादी मोदी से, आजादी लेके रहेंगे, सारे बोलो और चोरों से, अमित शाह से, मोदी से, बीजेपी राउत तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं, राउत तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं, तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं, तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं, हर गली गली में शोर है, मोदी सरकार चोर है, हर लोग चोर से आजादी। आज आपण या देशाच्या स्वातंत्र्याची दुसरी लढाई लढायला चाललोय, कारण आज आपल्या लोकशाहीला एवढा मोठा खतरा निर्माण झालाय। जो अधिकार एका गरीब व्यक्तीपासून एका श्रीमंत व्यक्तीपर्यंत असतो, तो मताचा अधिकार पण चोरला जातो। या मातृभूमीची आत्मा, या मातृभूमीची लोकशाही आहे, आणि जर ती स्थिर नाही राहिली तर लोकशाही, तर मातृभूमी पण टिकणार नाही। आणि म्हणून आज मतदानाची चोरी जेव्हा होते तेव्हा ह्याच्यापेक्षा मोठा खतरा या लोकशाहीला काय होऊ शकतो। आणि म्हणून त्या वोट चोरीच्या विरोधात आम्ही देशभरात मशाल रॅली काढतोय, सिग्नेचर कॅम्पेन काढतोय। परवा तुम्ही बघितलं, पार्लमेंटच्या बाहेर आम्ही रोज त्या ठिकाणी मोर्चा काढतोय। इंडिया अलायन्सच्या 300 खासदारांना त्या ठिकाणी अटक केली गेली। हा विषय फक्त पक्षाचा नाही आहे, हा विषय फक्त विरोधी पक्षाचा नाही, हा विषय सगळ्यांचा आहे। लोकशाहीमध्ये सहभागी होण्यासाठी आपल्या सगळ्यांकडे एकच यंत्र आहे, आणि ते म्हणजे मतदान, आणि तो पण हक्क, आणि ते पण चोरलं गेलं तर आपल्याकडे राहणार काय, या देशाकडे राहणार नाही। आणि म्हणून मी म्हणते, ही स्वातंत्र्याची दुसरी लढाई आपण लढतोय, सगळ्यांनी सज्ज राहा। कोणीतरी तुमच्या हिस्साची दुसरी लढाई लढतंय, आणि त्या लढाईला सपोर्टची गरज आहे। आज तुम्ही बघता की परवा विरोधी पक्ष नेत्यांनी जेव्हा प्रेस कॉन्फरन्स घेतली तेव्हा त्याचा इम्पॅक्ट हा खालपर्यंत गेला, आणि एवढी मोठी चळवळ या देशात खूप वर्षानंतर निर्माण झाली आहे, आणि त्यामध्ये लोकांमध्ये, त्यासाठी लोकांमधून खूप समर्थन आणि सपोर्ट मिळतोय। आणि त्याच अनुषंगाने आज आम्ही ही मशाल रॅली काढली। आज 15 ऑगस्ट निमित्त मी सगळ्यांना विनंती करू इच्छिते की ही लढाई लढायला आता तयार व्हा। या देशाला या हुकुमशाहीच्या विळख्यातून, ज्या एका हुकुमशहानी आपल्या मुठीमध्ये लोकशाही घेतली आहे, या हुकुमशाहीच्या विळख्यातून या देशाला मुक्त करा आणि पुन्हा एकदा लोकशाहीला मोकळा श्वास घ्या। काँग्रेस ज्या वेळेस आरोप करते इलेक्शन कमिशनवरती, इलेक्शन कमिशन स्पष्टीकरण देतं आणि तुमचे सगळे जे आरोप आहेत ते खोडून काढण्याचा प्रयत्न इलेक्शन कमिशन करणं सुरू आहे, काय म्हणणं असणार आहे याच्यावर? इलेक्शन कमिशन कोणत्याही पद्धतीचं स्पष्टीकरण ऍक्च्युअली देत नाही आहे। इलेक्शन कमिशन पूर्णपणे सरकारचं ऐकतंय। आज त्यांच्या पण खासदार म्हणाले की एवढे फेक वोट्स आलेत, ते स्वतः मान्य केलं त्यांच्या खासदारांनी, आणि म्हणून आम्ही मागतोय की एवढं जर असेल, सगळीकडे जर फेक वोट्स असतील तर 2024चं इलेक्शन नलिफाय करा, व्हॉइड करा।
पण ते करायला तयार नाही आहेत. आणि सगळीकडे तुम्हाला दिसून येतं एवढ्या मोठ्या प्रमाणात. म्हणजे काही जणांचे ॲड्रेस XYZ आहेत, काही जणांचं वय 124 आहे, काही जण एका घरातले 80 लोक त्या ठिकाणी मतं आहेत. तर असं सगळं असताना EC आम्हाला रोल्स पण देत नाही, इलेक्टोरल रोल्स देत नाही आहेत. जे डॉक्युमेंट्स दिले ते स्कॅन प्रूफ आहे. म्हणजे तुम्ही एवढं ते चोरी लपवायचा प्रयत्न करताय आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात चोरी करतायत. आता त्यांचं दूधचं दूध पाणी का पाणी आमच्या नेत्यांनी त्या ठिकाणी केलं आहे. आणि आज शेवटचा माणूस पण या देशामधला जो आहे त्यांच्या विरोधात बोलायला लागला आहे. आणि ह्या मूव्हमेंटला वोट चोरीच्या विरोधात जी मूव्हमेंट आहे त्याला एवढा प्रचंड सपोर्ट मिळाला. आज आपल्या या आंदोलनामुळे बिहारमध्ये 65 लाख मतदारांची नावं आहेत ती वगळण्यात आलेली होती. मात्र सुप्रीम कोर्टाने आता आदेश दिलेले आहेत की पुन्हा एकदा वेबसाईटवरती प्रकाशित करा. कुठेतरी आपण जे आंदोलन केलेलं आहे इंडिया आघाडीने त्याचा हा परिणाम आहे का? नक्कीच SIR साठीच आम्ही एवढे दिवस प्रोटेस्ट करतोय की SIR वापस लो. आणि त्याच पद्धतीत सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला आहे. आम्ही ग्राउंड लेवलला बिहारमध्ये पण आता वोट तिकडे मतदान आहे काही महिन्यात. तर आम्ही सगळ्यांना सांगतो की वोटर यादी तपासा. आणि महाराष्ट्रात देखील आम्ही ती प्रक्रिया सुरू केली आहे. आता ग्रामपंचायत आणि महानगरपालिकेचं मतदान येणार आहे. प्रत्येक यादी तपासून जे आपण नेहमी बघायचो पण आता बारकाईने बघणार आहोत. आणि तुम्हाला दिसून येईल की हे लोक किती खालच्या पातळीला जाऊन हे काम करत आहे. त्याकरता आपण बलिदान चौकामध्ये उभा आहोत, तिथं शंकर शिवदारे शहीद झाले. मात्र आज पालकमंत्र्यांनी भाषण करताना शंकर शिवदारेंचं नाव चुकवलं आणि शंकर जाधव असा उल्लेख केला. तर दुसरे कुर्बान हुसेन यांचं नावच घेणं त्यांनी विसरलेले आहे. काय म्हणणं असणार या सगळ्या संदर्भात? मला माहीत नाही त्यांच्याकडून ही एवढी मोठी घोडचूक कशी होऊ शकते. हे सोलापूर हे 4 हुतात्म्यांचं शहर आहे आणि इकडे मार्शल लॉ आधी झालेला स्वातंत्र्य मिळण्याच्या आधी आम्हाला अभिमान आहे आणि स्वाभिमान आहे की आम्ही सोलापूरकर आहोत. आणि इकडे ही घटना घडली. आज बलिदान चौकच्या पासून आमची मशाल रॅली या ठिकाणी सुरू होते आणि पालकमंत्र्यांकडून ही चूक मला असं वाटतं त्यांच्यासाठी इतिहास हा फक्त 2014 पासूनच सुरू झाला. त्यांनी माफी मागणं अपेक्षित होतं. मात्र ते म्हणतात की मी सगळ्यांचा उल्लेख केलेला आहे. 4 हुतात्म्यांच्यापैकी एकाचं नाव जाणीवपूर्वक वगैरे आहे का असं देखील प्रश्न या निमित्ताने. आणि ते म्हणतात की मी इथे नवीन आहे त्यामुळे मला माहिती मला समजून घ्या असं देखील माफी मागायला. पण याच्यात नवीन आणि जुन्याचा ही देशाचा हा महाराष्ट्राचा सोलापूरचा इतिहास आहे. ज्या जिल्ह्याचं तुम्ही नेतृत्व करते त्या जिल्ह्याबद्दल तुम्हाला सगळी माहिती ब्लॅक अँड व्हाईट असायला पाहिजे. आणि जर ते त्यांच्याकडे नसेल आणि भाजपचे सगळेच नेते म्हणजे जसं मी म्हणाली 2014च्या आधी जो इतिहास होता त्याची त्यांना माहितीच नाही आहे आणि मुद्दामून डावळलं गेलं का नाही असा पण मनात प्रश्न आहे. सोलापूर दृष्टीने आणखी एक महत्त्वाचा प्रश्न 250 कोटी रुपयांची निर्यात थांबवण्याचा भीती जी आहे ती टेक्स्टाईल उद्योजकांना, कारण अमेरिकेने जे टेरिफ लावलं आहे ते मोठ्या प्रमाणात आहे. आपण काही मागणी करणार आहात का? आम्ही करतोय. आम्ही पार्लमेंटमध्ये पण करतोय की अमेरिका वारंवार पहिले 25 मग 25 आता 50% टॅरिफ आहे. एवढं कमकुवत आपलं देश ग्लोबली कधीच झालं नव्हतं आणि ह्याच्यासाठी कारणीभूत हे सरकार आहे आणि या देशाचे पंतप्रधान आहेत की ट्रम्प सारखं ट्विट करून धमक्या देशाला आपल्या देशाला धमक्या कधीच मिळाल्या नव्हत्या. म्हणजे त्यांना काय वाटतं की आपल्यावर ते बॉसिंग करू शकतात आणि आपली लोक आपल्या देशाची जी हुकूमत आहे किंवा पंतप्रधान आहे ते काही बोलत पण नाही आहेत त्याच्या विरोधात. आज ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्रपती भेटत आहेत आणि आपण आज स्वातंत्र्य दिवस साजरा करतोय. पण आज ज्या पद्धतीत पंतप्रधानांनी बोलायला पाहिजे होतं या देशाबद्दल आणि टॅरिफच्या विरोधात ते बोललं जात नाही आणि ही खूप मोठी खंत आज या ठिकाणी व्यक्त करावी. आपली फॉरेन पॉलिसी पूर्णपणे फेल झाली. पंतप्रधान त्यांच्या